पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी आता नाले सफाईला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या मुंब्रा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो वर्षानुवर्ष भरलेला जो नाला आहे, कचरा आहे, तो आता साफ करण्याचं काम ठाणे महानगरपालिकेकडून सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाले सफाई न झाल्याचा दावा देखील अनेक वेळा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला होता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्र्यातील नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते अनेक वेळा त्यांनी आंदोलन केले। महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर देखील अनेक वेळा आंदोलन केले, तसेच थेट इशारा देखील आयुक्तांना दिला होता। मात्र सध्या नवनिर्वाचित महापौर असतील या महापालिकेवरती अनेक आता सदस्य देखील नेमलेले आहेत। मात्र या संदर्भात आता आपण जाणून घ्या, शानू पठाण आपल्यासोबत जोडले गेलेत। का वाटतं खऱ्या अर्थाने नाले सफाई होणार का? नेहमीच तुम्ही म्हणतात नाले सफाई म्हणजे हातकी सफाई। देखिए, ऐसा है पूरे थाने महानगर पालिका के क्षेत्र के अंदर नाले सफाई ना होने की, टाइम पे ना होने की तक्रार होती। महापौर मॅडम ने पूर्ण थाण्याला डीप क्लाइन ड्राईव्ह सुरू केलेत। मी त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यासाठी आम्ही वारंवार तक्रार करत होतो की आम्हाला तुम्ही 3 स्टार दिले ना, मुंब्रामध्ये बघा काय परिस्थिती। त्यांना आता स्वतः सांगितलंय बाईटमध्ये की खूप खराब व्यवस्था आहे नालेची, हे खूप खराब व्यवस्था हे व्यवस्था आहेत। मला हे कारण मॅडम तुम्ही बघा, यासाठी 3 स्टार दिलेत का? मॅडमने त्याचा पुढाकार घेतलेत आणि मी पण मागणी केले होते। तो आज मैडम ने आज प्रभाग क्रमांक 32 से ही नाले की टाइम से पहले शुरुआत की। मैं उम्मीद करता हूँ कि ये ड्राइव पूरी तरीके से सही होगी और पूरे थाना के अंदर जो विशेष तरीके से नाला ब्लॉकेज होता है, पानी लोगों के घरों में भरता है, तो वो ना होगा और नाला सफाई क्लीन और पूरी तरीके से होगी। नाले में हाथ की सफाई ना होगी, ऐसी मुझे उम्मीद है। यहाँ के आमदार जो है एमएलए जितेंद्र आव्हाड, आप खुद गए साल हर साल पानी में उतर के लोगों के घर तक पहुँचते, क्या लगता है आने वाले समय में रोबोटिक के मार्फत अभी नाले सफाई करने वाले रोबोटिक यंत्रणा काफी ऐसा है? रोबोटिक तो ठीक है, आप मुख्य रोडों पे कर सकते, लेकिन जो अंदर गलियां हैं जहाँ पे छोटी छोटी पिकअप नहीं जा सकती, वहाँ रोबोट कहाँ से जाएगा? तो उनके लिए हमको मैन पावर ही लगेंगे और ऐसे मैन पावर जो नालों में उतर के कलवर्ट को खोल सके। हमारे कलवर्ट जाम रहते और ऐसे कई नाले के अंदर जो कनेक्टिविटी है, वो मुझे ऐसा उम्मीद है कि महापौर मैडम वो सब सही करेंगी। आने वाले समय में मुंब्रा रहेगा, ठाना रहेगा, हर एक जगह पे आपको जाना है विरोधी पक्ष नेते करके। दीवा की भी हालत खराब है। इस तरह से नाले सफाई के लिए यंत्रणा बढ़ानी चाहिए कि निधि बढ़ाना चाहिए? देखिए, नाले सफाई साल में 2 बार होना चाहिए, ऐसा बार हमने महासभा में खासतौर से हमने बोला है कि और आप अगर 2 बार करोगे तभी लोगों को राहत मिलेगी। तो हमेशा उनका एक ही कहना रहता है बजट बजट बजट। तो मेरा प्रशासन से यही मांगनी है कि नाले सफाई को 2 बार बजट दे ताकि लोगों को राहत मिल सके। और अभी आज की डेट में जो मौसम विभाग है, बारिश कब होती है और कब तक रहती है किसी को अनुमान नहीं है। अब बारिश 4 महीने की नहीं रह गई है, बारिश 6-6 8-8 महीने तक चल रही है। तो हमको साल में 2 बार नाला सफाई करना चाहिए और उनको देना चाहिए कि आप कम से कम 7 फुट है 8 फुट है उतना कर रहे कि नहीं। तो ये हमारी विरोधी पक्ष नेता होने के कारण हमारी पूरे थाने पर नजर रहेगी। जहाँ जहाँ समस्या रहेगी वहाँ प्रशासन और महापौर मैडम को मैं खुद ये सब चीज़ दिखाऊंगा। यहाँ पे कुछ गए साल पहले, इसके पहले साल पहले ठाना रहेगा मुंब्रा में मैन होल और ऐसे नाले में घटना घटी थी बच्चों के गिरने के कारण, उस बारे में कुछ दखल? देखिए, ऐसा है कि नाले को जो कनेक्टिविटी है, जो ज्वाइंट बड़े मित्तल से ना, उसको किया ही नहीं गया प्रशासन की तरफ से। तो मैं माननीय महापौर और आयुक्त सबको ये बताया हूँ कि इसको नाले को कैसे कनेक्टिविटी करना है, तो ये बार होगी, ऐसा लगता है, मुझे उम्मीद है। नक्कीच नाले सफाई 2दा झाली पाहिजे वर्षातनं, असं शानू पठाण यांनी सांगितले। विरोधी पक्षनेते आहेत। पाहायला गेलं तर हे नाले सफाई जे ते 2 वर्षातून एकदाच होते, त्यामुळे हा कचरा जो साचला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या तरी जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी आता महापौर स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। मॅडम, महापौर म्हणून तुम्ही आता नवनिर्वाचित आहात, कसं बघता ठाणे शहर पाहायला गेलं तर वर्षातून 2दा नाले सफाई झाली पाहिजे असं शानू पठाण यांनी सांगितलं विरोधी पक्षानं? काय वाटतं स्वतः तुम्ही दखल घेताय? नाही, नक्कीच आपला तोच प्रयत्न आहे, म्हणूनच सुरुवात केली गेलेली आहे। मला असं वाटतं की पावसाच्या आधी आणि जेव्हा मला वाटतं दिवाळीनंतर किंवा दिवाळी अगोदर पुन्हा एकदा याची पाहणी दौरा करून किती प्रमाणात पुन्हा नाले सफाई करण्याची गरज आहे तर ते बघूनच दुसऱ्यांदा पण नाले सफाई करण्यात येईल। आज प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 32 मध्ये आपण डीप क्लीन ड्राईव्ह चालू केले
केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32 पासून नालेसफाईंचं उद्घाटनाला आपण आज सुरुवात केलेली आहे. यंत्रणा पाहिजे तशी आपली आहे का, सक्षम का? तर पाऊस म्हटलं की अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनची देखील कामं सुरू आहेत आणि नाल्यांमध्ये जो गाळ गेलेला आहे तो काढणं एकदम बिकट असणार आहे आणि रोबोटिक तत्वावरती कशा प्रकारे नालेसफाई असणार? खरं तर प्रशासनाने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून मला वाटतं ठाणे शहर सुंदर करण्याचा प्रयत्न या येत्या काळामध्ये नक्कीच आमचा असेल. रोबोटिक तत्वावरती नालेसफाई होणार आहे. विविध ठिकाणी 300 किलोमीटरहून नाले आहेत. बरोबर, ही यंत्रणा आता आपण चालू केलेली आहे आणि त्या पद्धतीनेच खरं तर सगळीकडे नालेसफाई होणार आहे आणि चांगल्या पद्धतीची नालेसफाई खरं तर प्रशासनामार्फत केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी योग्य ठिकाणी कारवाई करावी असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत आयुक्ताकडनं. तुमच्याकडनं कसे आदेश असेल, कंत्राटदार असेल, इतर ठेकेदार असेल, नालेसफाई योग्य होणार? नाही, मी जसं सांगितलं की प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने आता आमच्याबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर मी महापौर म्हणून प्रत्येक ठिकाणी जसं की डीप क्लीन ड्राय असू दे आणि इतरही काही आपण इंस्ट्रक्शन स्वच्छतेच्या मार्फत जे दिलेले आहेत तर तशी यंत्रणा, जसं का आता आपण बघितलं की प्रत्येक प्रभागामध्ये टॉयलेटची सगळ्यात मोठी समस्या आहे. तर प्रत्येक सहाय्यक आयुक्तांची मिटिंग घेऊन आपण आपल्या महापौर दालनामध्ये खरं तर आरोग्याचे अधिकारी आणि यांना सगळ्यांना घेऊन तिथल्या आयुक्तांना ज्या प्रभागांमध्ये जेवढे टॉयलेट आहेत तर त्याची दुरुस्ती आणि त्यांची क्लिनिंग पण आपण ठेवण्यासाठी आदेश दिले आहेत. वेगळा प्रश्न आहे, मॅनहोलमध्ये पडणं गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. नालेमध्ये देखील उघडे नाले असतात, त्या संदर्भात काय सूचना देणार का? मला वाटतं प्रत्येक नाल्यांची आपण हे बघून म्हणजे परिस्थिती बघून आपण त्याच्यावर नियोजन करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित देखील नगरसेवक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नालेसफाई संदर्भात अनेक वेळा आवाज उचलला होता, आंदोलन केलं होतं. पाहायला गेलं तर यंदा नालेसफाई योग्य ठिकाणी होणार का? नालेसफाई योग्य होईल? पहिला तर मला माननीय महापौर मॅडमचा आभार मानायचा आहे की मॅडम स्वतः आले. आज आम्ही पहिला तर डीप क्लीन ड्राईव्ह घेतलेलं आणि याचं नंतर नालेसफाईचं उद्घाटन पण केलं आहे. मला खूप अपेक्षा होती कारण की एक महिला महापौर झाले होते, तर मला खूप अपेक्षा होती आणि मला असं वाटतं की माझी अपेक्षा अजून वाढणार आहे कारण की वर्क स्पीक्स अँड खूप अगोदर ह्यावेळी नालेसफाईचं उद्घाटन यावेळी खूप अगोदर नालेसफाईचं उद्घाटन झालं आहे. तर मला असं वाटतंय की चांगली पद्धतीने काम होणार आहे आणि तुम्ही खूप चांगला प्रश्न उचलला की येस, कमिशनर साहेबांनी रोबोटिक नालेसफाईचं बजेटमध्ये सादर केलं होतं आणि माझा प्रश्न होता की आपण एवढे म्हणजे फॅन्सी रोबोटिक म्हणजे वर्ड्स यूज करत आहे, तर आपण पहिला मुंब्रामध्ये केला तर चांगला होईल कारण मुंब्रामध्ये जास्त आपल्याला नालेमध्ये कचरा बघायला भेटते आणि मुंब्रामध्ये सर्वात जास्त वॉटर लॉगिंग होत आहे. येस मग मला असं तर माझे मिनिट्समध्ये पण येईल की मी प्रश्न उचलले होते की बाबा आपण रोबोटिक एवढा म्हणजे तामझाम करत आहे तर मुंब्रामध्ये पहिला आपण करू. तर त्या लोकांनी मला असं वाटतं की पॉझिटिव्ह घेतलं माझे प्रश्नाला आणि मॅडम आणि प्रशासन सगळेजण आज इकडे उपस्थित होते आणि आज आम्ही नालेची इनॉग्रेशन केली. आपल्याला तर माहिती आहे दरवर्षी आपण कसं ह्या नालेच्या विरोध करत आहे म्हणजे नालेसफाईचा. नेहमीच म्हणतात पाणी साचल्यावरती नालेसफाई म्हणजे हातकी सफाई. का वाटतं ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असेल, यांची यंत्रणा कुठं कमी पडते का, या महापालिकेचं वचक कमी पडते? बघा आता 4 वर्ष 3-3.5 वर्ष तर महापालिका एडमिनिस्ट्रेटिव्ह के अंदर थी, पण आता मला असं वाटतं की बॉडी झाली आहे, सर्व नगरसेवक झाले, माननीय महापौर मॅडम आहे, तर मला असं वाटतं चांगली पद्धतीने काम होईल. चांगल्या पद्धतीने काम होईल असं आता या ठिकाणी म्हटलं जातं. विरोधी पक्षनेत्यांनी अनेक वेळा आवाज उचलला होता. पाहू शकतात मुंब्र्यातले नाले हे पूर्णतः भरलेले आहेत. खाली पूर्णतः जे पाणी आहे आणि वरती पूर्ण थर जो साचलेला आहे तो प्लॅस्टिक असेल, कचरा असेल, अशा पूर्णतः या ठिकाणी साचलेला आहे. मात्र या ठिकाणची आता नालेसफाईसाठी रोबोटिक यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहतं. मग त्यासाठी आता ठेकेदारांसंदर्भात असेल या इतर ठिकाणी आता ठेकेदार कशा प्रकारे काम करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुंब्रा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.